नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ। आज आपण फेक्यू कांद्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर हा जर कांदा आपला हा कांद्याचा प्लॉट 1 ते 1.25 एकराचा आहे आणि यामध्ये आपण 4 किलो बियाणं वापरलेलं आहे कांद्याचं। त्यानंतर 4 किलो बियाण्याला आपण 20 डब्बे म्हणजे 20 किलो युरिया घेतलेला आहे आणि 20 किलो युरियामध्ये आपण हे 4 किलो बियाणं मिक्स केलेलं आहे। त्यानंतर मिक्स केल्यानंतर आपण इथं पहिले आपली कपाशी होती, कपाशी काढण झाल्यावर आपण जागा केली नांगरून वखरून। त्यानंतर इथं आपण पाट्या फाडल्या, त्या पाट्यामध्ये आपल्या एकूण 20 सारण्या पडल्या आणि 20 सारण्यासाठी आपण 20 डब्बे युरिया 4 किलो कांद्याच्या बियाण्यासाठी घेतला। त्यानंतर आपण प्रत्येक सारणीला 1 डब्बा युरिया अशा हिशोबानं फेकून दिला। तर फेकतेवेळी एवढं आपल्याला योग्य माप माहीत ठेवा लागते की 2 डब्बे घेऊन 2 डब्यामध्ये 2च सारण्या झाल्या पाहिजे। तर त्याच्यामध्ये 2 डब्बे युरियाचे होते आणि आपलं बियाणं म्हणजे एकूण तसं आपण 3 डब्बे एकूण एका वेळेस घेणे आणि ते बरोबर 2 सारण्यामध्ये फेकणे। याच्यात काळजी घ्यायची अशी असते की बियाणं आणि युरिया हा एकाच वेळेस मिक्सिंग करायला पाहिजे। तर आपण जे थोडं बियाणं आणि थोडं जर युरिया मिक्सिंग केला तर त्या बियाण्यामध्ये आपला कांदा हा दाट पतला होण्याची शक्यता असते। त्यामुळे युरियामध्ये टाकल्यामुळे आपला कांदा पद्धतशीर असा लावणीसारखा झालेला आहे। पांढरा कांदा आहे आपल्याकडे, जास्त पांढरा कांदा चालत असल्यामुळे आपण ही पांढऱ्या कांद्याची लागवड केलेली आहे। तरी हा कांद्याला अजूनपर्यंत कोणतीही फवारणी मारलेली नाही, फक्त खताचे 2 डोस झालेले आहे। आणि आता आपण या कांद्याच्या पेरणीपासून म्हणलं तर या कांद्याला आता 80 ते 90 दिवस होऊन राहिलेले आहे, तरी पुन्हा या कांद्याला 1 ते 1.5 महिना घेईल असं वाटते। कारण फेक्यू कांदा डायरेक्ट असल्यामुळे त्याला 4 ते 5 महिन्यापर्यंत हा अवधी नेहमी आम्ही आता ही कांदे जे आहे, कांदे जवळपास 20 ते 25 वर्षापासून कांद्याची लावण करत आहोत। त्या अगोदर आम्ही 5-10 वर्ष मजुराच्या हाताने लावण करून पाहिली, पण तेव्हा 10 रुपये जो भाव होता त्या भावामध्ये ती लावण परवडे। पण आता 10 रुपयाच्या भावामध्ये लावण करणं खूप महागात चाललं, त्यामुळे आम्ही ही फेक्यू पद्धत अवलंबली आणि प्रथम आम्ही खतामध्ये, रेतीमध्ये, मातीमध्ये असा फेकून पाहिला, पण तो कमी जास्त पडत नसल्यामुळे युरिया हा त्याला एक परफेक्ट उपाय आहे आणि युरियामध्ये फेकून आपण अतिशय उत्कृष्ट प्लॉट बनवू शकतो। तरी आधुनिक शेती SRT या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।